नर्मदा काठचा तपस्वी परमपूज्य लखनगिरी बाबा. नर्मदा काठी मी पोहोचलो. 1 किलोमीटर रुंदीचं पात्र पाहून मी नर्मदेच्या प्रेमातच पडलो. सूर्योदय पाहून मन भारावून गेलं. झुंजूमुंजूच्या प्रकाशात बैलांच्या दर्शनानं बालपणीच्या खेडेगावातल्या दिवसांची आठवण झाली. परमपूज्य त्यागी महाराजांचं दर्शन घेतलं आणि राजघाटावरच्या एका सत्संगात सामील झालो. बाजूलाच नवचंडी महायज्ञ चालू होता. नर्मदेच्या सहवासात माझं मन न्हाऊन स्वच्छ झालं. माझ्या बालपणीच्या साऱ्या आठवणी जागृत झाल्या. माझं शिक्षण कसं पार पडलं, मी कसा घडलो, सारं मला आठवलं. आमचा 50 किलोमीटरचा प्रवास बोटीनं होणार होता. 2दा बोट बंद पडली, त्यामुळे 5 तासाच्या प्रवासाला तब्बल 12 तास लागले. नर्मदा नदीच्या मध्यभागी आम्ही. बाजूला नीरव शांतता आणि सोबतीला काळे कभिन्न डोंगर. नर्मदा माई आमची जणू परीक्षाच घेत होती. पण सगळ्या अडचणीतून मार्ग काढत रात्री 2 वाजता आम्ही आश्रमात पोहोचलो. डोंगर आणि नर्मदा माईच्या कुशीत वसलेला हाच तो घोंगशाचा आश्रम, एक साधी झोपडी. लखनगिरी बाबांनी याच ठिकाणी नर्मदा काठी तप केलं. नर्मदा परिक्रमा म्हणजे जवळपास 3500 किलोमीटरची पदयात्रा. कमीत कमी सामान घेऊन प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी माधुकरी मागून स्वतःच भोजनाची सोय करायची. भोजन मिळालं तर ठीक, नाहीतर नर्मदा नदीच्या जलावर भूक भागवायची. शूलपाणी जंगलात आदिवासी लोकांनी लुटण्याची नेहमीच भीती असायची. परिक्रमेत असताना लखनगिरी बाबा घोंगशा इथे पूर्णपणे लुटले गेले. त्यांच्याकडे फक्त लंगोटी राहिली. त्यांनी त्याच ठिकाणी नर्मदा काठी तपश्चर्या केली. नर्मदा मातेनं त्यांना दर्शन दिलं. नर्मदा मातेनं त्यांना दृष्टांत दिला की आता याच ठिकाणी राहा आणि आदिवासी कन्या मातांची मनोभावे सेवा कर. मग इथूनच लखनगिरी बाबांच्या आदिवासी कल्याणाच्या नवनिर्मितीच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. अध्यात्म आणि नवनिर्माण याचा अनोखा संगम नर्मदा काठी घोंगशात उदयाला आला. हे सगळं पाहून माझ्या मनाला प्रश्न पडला. माझं शिक्षणही गरिबीतून झालं. समाजानं मदत केली म्हणून पदवीधर झालो. चांगली नोकरी मिळाली. लग्न, मुलं आणि संसार सुखाचा झाला. पण माझ्या समाजासाठी मी काय केलं? अगस्ती मुनींनी तप केलेल्या या भारावलेल्या भूमीत माझं मन तावून सुलाखून निघत होतं. लखनगिरी बाबा आदिवासींच्या सुखदुःखात सामील झाले. वस्त्रदान, बीजदान, कन्याभोजन या कार्यक्रमातून त्यांनी आदिवासींच्या बरोबर प्रेमाचे संबंध निर्माण केले. मला पण वस्त्रदान, कन्याभोजन या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे 30 किलोमीटर पायी चालत येऊन हे आदिवासी या कार्यक्रमात सहभागी होतात. निरागस भाव हे या कन्यांचं वैभव. महाराजांच्या वस्त्रदान कार्यक्रमातूनच या आदिवासींनी हे सुंदर कपडे परिधान केले आहेत. त्यांच्यातील जोश, आनंद आणि त्यांचं मनोहर रंगीत वस्त्रातलं हे रूप पाहून मन प्रसन्न झालं. महाराजांनी आदिवासी कन्यांच्या चेहऱ्यावर फुलवलेलं हे हास्य पाहून कन्याभोजन आणि वस्त्रदान या कार्यक्रमांचं मूल्य किती मोठं आहे याची जाणीव झाली. पाण्याची टाकी बांधण्याच्या कामात माझा सहभाग होता. गोबर गॅस टाकीच्या कामातही, तसंच परिक्रमेच्या अवघड पायवाटा
दुरुस्त करण्याच्या कामातही माझा सहभाग होता. शेतीला पाणी देण्यासाठी सायकल पंपाचाही वापर आता सुरू झाला. दीपदानाच्या कार्यक्रमानं नर्मदा जलाची पूजा झाली. मला महान तपस्वींच्या सान्निध्यात राहण्याची संधी मिळाली. जंगलात काम करत असताना महाराजांनी तयार केलेल्या भोजनाचा आस्वाद घेण्याचं भाग्यही मला लाभलं. अवघड जंगलात फिरत असताना महाराज मला एकदा म्हणाले, "हे देवता, तुम्हाला या कामांची सवय नाही. काही कष्ट होत असतील तर सांगा. नर्मदा माईचं तुमच्या कामावर लक्ष आहे. माई तुमचे सर्व कष्ट दूर करेल." असं म्हणून त्यांनी माझ्या माथ्यावर आशीर्वादपूर्वक हात ठेवला. त्या स्पर्शानं महाराजांनी माझ्यातला अहंकार संपवला होता. मला एक नवीन दिशा दाखवली होती. महाराजांनी मला जिंकून घेतलं होतं. 50 किलोमीटरच्या परिसरात धान्य दळण्याची सुविधा नव्हती. महाराजांनी पिठाच्या गिरणीची सोय केली. शेतीमालाच्या वाहतुकीसाठी आणि आरोग्य सेवेसाठी बोटीची सोय केली. गोशाळेचं काम आता प्रगतीपथावर आहे. नवनिर्मितीच्या कामात शेतीमधून आणि वृक्ष लागवडीतून रोजगार निर्मितीचा महाराजांचा प्रयत्न आहे. आश्रमात फळझाडं तसंच भाजीपाल्याची लागवड केली आहे. आदिवासी मंडळींनी हे पाहावं आणि त्याप्रमाणे आपापल्या शेतात लागवड करावी, यासाठीच बीजदान हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. 300 रुपयांची 12 प्रकारची बियाणं आदिवासी कुटुंबाला द्यायची आणि त्यांनी 3000 रुपयांचं शेती उत्पादन निर्माण करायचं, अशी ही संकल्पना आहे. इथं आपल्याला प्रचंड पाणी दिसतं खरं, पण जमीन पाण्याच्या वर खूप उंचावर आहे. डोंगर वृक्षतोडीनं बोडके झाले आहेत. डोंगर हिरवेगार कसे होतील यासाठी महाराजांचे प्रयत्न चालू आहेत. चला, आपण एका आदिवासीचं घर पाहूया. 4 भांडी, मोजके कपडे एवढंच त्याचं वैभव आहे. पण महाराजांवर त्याची श्रद्धा आहे. महाराजच यातून त्याला वर काढतील असा त्याचा विश्वास आहे. देख हम कि बिल्कुल नदी माई पास में हम रजून पास में नदी माई तो पास में सब आकिन ते पुन साधन तो है नहीं हम रसी साधन है नहीं न भूख्या तो लोग हम बिल्कुल काई है नहीं तो इंत जमीन पड़ीत बाकिन हमको काई वारो असो हमको जीवाई नहीं सीख्यूँ कि बिल्कुल पानी आई जाए हमारी जमीन में पानी आई गयो तो बिल्कुल हमरो भाग खुल जाए. ज्या ठिकाणी रस्ते, वीज, शाळा नाहीत, ज्या ठिकाणी दिवसाच्या एका वेळेच्या उदरनिर्वाहाची भ्रांत आहे, ज्या ठिकाणी रोजगाराची सोय नाही, अशा दुर्गम ठिकाणी चांगल्या समाजकार्यात आपल्याला सहभागी होता येणार नाही का? नक्कीच विचार करायला हवा. महात्मा गांधीजींनी म्हटलंय की समाजाच्या शेवटच्या पंक्तीतल्या गरिबाला पहिल्यांदा सोयी सवलती मिळाल्या पाहिजेत. लखनगिरी बाबांनी हेच काम हाती घेतलं आहे. या ठिकाणी एका आदिवासीनं किचन गार्डन केली आहे. त्यात रोजच्या उपयोगाच्या भाजीपाल्याची लागवड केली आहे. ये यहाँ जो इस प्रकार का फसल यहाँ के आदिवासी भाइयों ने किए हैं, ऐसा यहाँ थोड़ा थोड़ा करके भी काफ़ी कुछ लगा सकते हैं, सब्जी भाजी वगैरह. अब इनको थोड़ा सहयोग चाहिए, साइकिल पंप हो जाए तो काफ़ी सहायता रहेगी. यहाँ के जंगल क्षेत्र में कोई सुविधा नहीं है, इसी प्रकार से थोड़ा थोड़ा करके यहाँ का जीवन यापन करने का मार्ग बदल सकता है. थोड़ा सहायता, साइकिल पंप वगैरह कुछ रहे तो यहाँ और अच्छे से हो सकता है. माझ्या मनात अनेक प्रश्न होते. नवनिर्माणाची ही संकल्पना
इतक्या अडचणी असताना कशी यशस्वी होऊ शकेल? या कामाला सरकारी मदतीची जोड देता येणार नाही का? एका महात्म्यानं त्याच्या प्रत्यक्ष अनुभव कथनातून माझ्या मनातल्या शंका दूर केल्या. नर्मदेहर एक नर्सरी मंजूर करवाया. उस नर्सरी में करीब 4.5 लाख का बजट था. उस बजट से 1400 पौधे पूरे फल के लगाए. फल के पौधों में जैसे अनार है, अंगूर, अपने अनार है, जामुन है, अमरूद है, अनेक प्रकार के पौधे हैं ना. 1400 पौधे पूरे फल के हैं. जैसे आज हम यहाँ बैठ करके हरा भरा देख रहे हैं, वैसे ही उस आने वाले समय में हो जाएगा. अभी देखो हमारे पास में कुछ पौधे लगे हुए हैं इधर, नींबू के है, अनार के है, जामुन है, कुछ पौधे हैं फल देने लगे हैं. साल भर के हुए फल देने लगे. ये फल कौन खाएगा? पक्षी खाएंगे, जीव जंतु खाएंगे, और इस क्षेत्र के, इस गांव के यहाँ आने वाले सभी भगत खाएंगे. महाराज जी को सर पे बांध के नहीं ले जाएंगे और नहीं कभी ले जाने वाले. वो तो परमार्थ के लिए कर रहे हैं, यहाँ के लिए कर रहे हैं, और यही रहेगा सब. 2 साल बाद में नर्मदे हर करके परिक्रमा चले जाएंगे. ये सारी चीज़ यहीं रह जाएगी. नर्मदेत मगरी असतानाही आदिवासी बिलकुल न घाबरता ओणक्यावर बसून नदीत मासेमारी करतात. काही जण अपंग असूनही नर्मदा परिक्रमेत जिद्दीनं सहभागी होतात. त्यांच्या धैर्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच. मैं वेदेश्वरानंद माँ नर्मदा की परिक्रमा में हूँ और आज जिस झाड़ी शूलपाणेश्वर की झाड़ी में प्रवेश किया हूँ. और शूलपाणेश्वर की झाड़ी में तो अनेक देवता ऋषि मुनि ने भी तपस्या किया है. उनकी आज भी यहाँ पर बड़े बड़े गुफाएं हैं. जो गुफाएं हैं, प्राचीन गुफाएं, जिनको हम देख कर के अवलोकन भी नहीं कर सकते कि ये गुफाएं किस समय बनी होगी और किस समय यहाँ ऋषि मुनि ने तपस्या किया होगा. और ये भूमि एक तपस्याओं से भरा हुआ है. और इसमें बापू लखनगिरी जी महाराज रहते हैं और इन्होंने झाड़ियों में इन आदिवासियों को एक नया विकास की ओर ले जाना चाहते हैं. और जिन्होंने नौजवानों को तो ज़्यादा ही प्रोत्साहित कर रहे हैं ये, और उनके जीवन में भी एक ऐसा प्रकाश डाल रहे हैं जो ये आदिवासी सुधरें, इनका विकास हो, इनका जीवन अच्छे तरीके से गुजरे, और ये माँ की किनारे रहते हैं और माँ ही इनका एक सहारा है. और साथ में लखनगिरी बापू भी इनके जीवन का एक माध्यम है. मुझे जगह जगह पर उनके साथ मिलन हुआ तो ऐसा लगा कि ये जीवन ही एक मात नर्मदेहर है. नर्मदेहर मात गंगेहर जटा शंकरेहर नमः पार्वती पत हर हर महादेव नर्मदेहर. माझ्या ज्ञानातून, श्रमातून कन्याभोजन, वस्त्रदान, बीजदान या कार्यक्रमांच्या सहभागातून मला आदिवासी कल्याणाच्या कामात निश्चितपणे सहभागी होता येईल हा आत्मविश्वास माझ्या मनात आता निर्माण झाला होता. आधुनिक पाणीपंप आम्ही आदिवासींना दिला आणि समाजकार्याचा योग्य मार्ग कोणता याची मला दिशा दिसू लागली. श्री लखनगिरी बाबांच्या सारख्या थोर तपस्व्याच्या सान्निध्यात राहण्याचं परमभाग्य मला लाभणार होतं. या भागातले आमदार, जिल्हाधिकारी, वन अधिकारी, कृषी अधिकारी, या परिसरातले मान्यवर आणि इतर पदाधिकारी, तसंच महाराष्ट्र आणि इतर राज्यातले नर्मदाप्रेमी घोंगशा येथील महाराजांच्या आश्रमाला भेट देऊन सेवाभावी वृत्तीनं प्रत्येक कामात सहभागी होतात. चला, आपणही सर्वच जण कन्याभोजन, बीजदान, वस्त्रदान या योजनेतून आदिवासी कल्याणाच्या महाराजांच्या कार्यक्रमात सहभागी होऊया. आदिवासी तरुण पिढीच्या चेहऱ्यावर हास्य फुलवूया.